हॅलो एव्हरीवन. आपण 2024चा सीसेट करतो आहे. त्याच्यातला आपला पहिला उतारा झाला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उतारा क्रमांक 2 बघणार आहोत. तर चला बघूया उतारा क्रमांक 2. उतारा क्रमांक 2 पहिला जो उतारा होता त्याच्यापेक्षा थोडासा कठीण वाटला मला, कारण पहिल्या उतार्यामध्ये जे प्रश्नाचे उत्तर आहे सरळ सरळ दिले होते, पण या उतार्यामध्ये तुम्हाला वाचून थोडासा अंदाज लावावा लागेल. शब्दशः याचा उत्तर दिलेलाच नाही आहे. कुठल्याही प्रश्न, एकच प्रश्न आहे त्याचा उत्तर व्यवस्थित दिलं आहे. बाकी आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करूनच आपल्याला ते उत्तर द्यायचे आहे. तर तुम्ही नेहमीप्रमाणे पहिले प्रश्न बघून घ्या आणि त्याच्यानंतर उतारा वाचा. तर हा उतारा तुम्ही वाचून घ्या. मी वाचलेला आहे. उतारा वाचल्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. या उतार्यावर 6 ते 10 ह्या प्रश्नांचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 6 बघा. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विना नव्हता आपण विकास साधू शकत नाही आणि आतापर्यंत भारताचा विकास सर्वकष नव्हता. तर याच्यामध्ये असे शब्दशः तर असे वाक्य तिथे याच्यामध्ये उतार्यामध्ये दिलेले नाही आहे. पण एक वाक्य आहे बघा. नवोपक्रम हेच या अत्यंत दबावात्मक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उत्तर आहे व सर्वच उपक्रमांना केंद्रबिंदू आहे. हा एक वाक्य आहे. आणि दुसरा एक वाक्य आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मागील कितीतरी दशकात नवोपक्रम व संशोधन यांनी विकसितांच्या मागणीलाच प्राधान्य दिले, श्रीमंतांच्या इच्छापूर्तीवरच अधिक भर दिला. हा जो पॅराग्राफमधला हा जो लाईन आहे त्याच्यावरून आपल्याला अंदाज वाटतो की जो भारताचा जो विकास होता तो सर्वकष नव्हता. म्हणजे हे दोन्ही विधाने, विधान ए आणि विधान बी दोन्ही बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय 4, दोन्ही ए व बी. प्रश्न क्रमांक 7 बघा. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विधान हे दिलेलं आहे सर्वकष विकासासाठी आपण गरिबी व लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करायला हवे. आणि विधान बी आहे कमीतून अधिकाधिक उत्पादनाचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर इथे आपल्या उतार्यामध्ये बघा एक वाक्य इथे जे दिलेलं आहे की त्यापेक्षा आपल्या देशातील संशोधन व नवोपक्रमांनी गरिबांवर आणि गरीब जनतेच्या अत्यावश्यक गरजांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तर हा जो वाक्य आहे, हा विधान जो आहे त्याच्यावरून आपल्याला कळते की हे विधान बरोबर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जे विधान दिलेलं आहे विधान बी, तर हे शब्दशः असं दिलेलं नाही आहे, पण इथं दिलेलं आहे आपली प्रचंड लोकसंख्या आणि अमाप लक्षात घेता आपल्या नवोपक्रमांनी दुर्मिळ संसाधने काटकसरीनेच वापरली पाहिजेत. तर ह्या वाक्याचा आपण असा पण अर्थ लावू शकतो की कमीत कमीतून अधिकाधिक उत्पादन करायचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 7चे जे विधान ए आणि बी हे दोन्ही विधाने बरोबर आहे. तर याचा उत्तर येतोय पर्याय क्रमांक 4, ए व बी दोन्ही. तर याचे जे स्पष्टीकरण आहे मागच्या जसं व्हिडिओमध्ये मी व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहे तसेच या उतार्याचे पण स्पष्टीकरण व्हिडिओच्या शेवटीमध्ये आहे. तुम्ही त्याला व्यवस्थित वाचू शकता. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 बघा. पुढील कोणते विधान योग्य आहे किंवा आहेत? तर विधाने दिलंय आतापर्यंत आपण केवळ पुढारलेल्या राष्ट्रांच्या गरजा पुरविल्या. आणि विधान बी आहे सध्याच्या आपल्या विकासाच्या मॉडेलने आपल्या पर्यावरणाचा ह्रास झाला. तर याच्यामध्ये उतार्यामध्ये एक वाक्य लिहिलं आहे. मागील कितीतरी दशकात नवोपक्रम व संशोधन यांनी विकसितांच्या मागणीलाच प्राधान्य दिले. तर फक्त विकसितांच्या मागणीला प्राधान्य दिले, त्यांच्या म्हणजे राष्ट्रांबद्दल काही लिहिलेलं नाही आहे की म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ फक्त आपण राष्ट्रांच्या गरजा पुरवल्या असा होत नाही. त्यामुळे हा जो विधान हा चुकीचा आहे. त्याच्यानंतर विधान बी पण बघा. सध्याच्या आपल्या विकासाच्या मॉडेलने आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. तर उतार्यात असं स्पष्ट कुठंच लिहिलेलं नाही आहे की म्हणजे विकासाच्या मॉडेलमुळे पर्यावरणाचा ह्रास झाला आहे. उलट असं लिहिलेल्या उतार्यामध्ये की पर्यावरणपूरक उपाय आणि पर्यावरणपूरक शाश्वत संशोधन हवे असे म्हटले आहे. तर त्यामुळे विधान बी सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे दोन्ही विधान चुकीचे असल्यामुळे कुठलाही विधान योग्य नाही आहे. तर याचं उत्तर येतो आहे पर्याय 3, कोणतेही नाही. याचं उत्तर आहे पर्याय 3, कोणतेही नाही. याचं स्पष्टीकरण व्हिडिओच्या शेवटी आहे, तुम्ही वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 9. भारतात कौशल्य विकासाचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे कारण? तर इथे 4 कारण दिलेले आहे आणि उतार्यामध्ये स्पष्ट आपला पहिलाच जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की 55 कोटी लोकसंख्या ही 25 पेक्षा कमी वयोगटात मोडणारी असल्याने त्यांना संधीची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे आणि कौशल्य या अत्यंत महत्त्वाच्या विभागामध्ये गरजपूर्तीचा अभाव दिसून येतो. तर ह्या 2 वाक्यावरून आपल्याला
हे अभिप्राय असा काढायचा आहे की तरुण लोकसंख्येस संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे कौशल्य विकास कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जेवढेही तरुण आहे, ज्यांचं वय 25 च्या खाली आहे, त्यांना जर आपण त्यांचा जर कौशल्य विकास केला तर भारताचा पण विकास होईल. त्यामुळे तरुण लोकसंख्येला कौशल्य शिकवून, नवीन नवीन कौशल्य शिकवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्याच्यामुळे हा कार्यक्रम जो आहे तो महत्त्वाचा आहे. तर याचा उत्तर येतोय पर्याय क्रमांक 4. तरुण लोकसंख्येस संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याचं पण स्पष्टीकरण शेवटी दिलेलं आहे. चला बघूया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 बघा, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आपल्याला चुकीचं विधान याच्यातून काढायचं आहे. तर विधाने दिलं आहे बघा, आतापर्यंत आपण नवताकडे पुरेसे लक्ष पुरवीत नव्हतो आणि विधान बी आहे, लोकांच्या सहभागानेच आपण शाश्वत विकास गाठू शकू. तर याच्यामध्ये जो विधान ए आहे तो चुकीचा आहे. कारण उतार्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आपण जे नवोपक्रम आहे ते नवोपक्रम व संशोधन यांनी विकिस्तानच्या मागणीलाच प्राधान्य दिले. असं नाही लिहिलं आहे की नवताकडे लक्ष दिलेच नाही. ते जे नवता जे आहे म्हणजे इनोव्हेशन जे आहे त्याचा वापर श्रीमंतासाठी वापर जास्त केला फक्त, पण आपण इनोव्हेशन केले नाही असं काही लिहिलेलं नाही उतार्यामध्ये. त्यामुळे जो विधान ए आहे तो चुकीचा आहे आणि विधान बी जो आहे तो बरोबर आहे. लोकांच्या सहभागानेच आपण शाश्वत विकास गाठू शकतो. उतार्यामध्ये क्लिअर लिहिलं आहे लास्टमध्ये बघा, लोकांसाठी लोकांनी तयार केलेले नवतेचे प्रतिमान आणि लोकच लाभार्थी आहे. या वाक्याचा सरळ अर्थ असा आहे की लोकांच्या सहभागानेच आपण शाश्वत विकास गाठू शकतो. म्हणून विधान बी बरोबर आहे आणि विधान हे चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विधान सांगायचं आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ए. पर्याय क्रमांक 1 फक्त ए चुकीचं विधान आहे. तर अशा प्रकारे आपण 5 प्रश्न उतार्यावर आधारित प्रश्न सोडवले. हा जो उतारा आहे पहिल्या उतारापेक्षा म्हणजे कंपॅरिझन जर केलं आपण तर थोडा कठीण होता. कठीण म्हणजे कसं की सरळ उत्तर दिलेले नाही आहे त्याच्यामध्ये. ते वाक्य वाचून आपल्याला थोडा आपला अभिप्राय लावायचा आहे की याचा अर्थ असा असू शकतो. ठीक आहे. तर असे जर जे उतारे असतात जे तुम्हाला पहिल्यांदाच वाचून जर कळत नसेल तर तुम्ही त्यांना स्किप करून पुढच्या उतार्यावर जायचं. याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही. पुढचा उतारा सॉल्व्ह करायचा, मग त्याच्या पुढचा करायचा आणि मग वेळ मिळाल्यावर मग या उतार्यावर लक्ष द्यायचं, जेणेकरून आपला वेळ वाचेल. तर चला आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये पुढचा उतारा घेऊन. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 6 चे स्पष्टीकरण. प्रश्न क्रमांक 7 चे स्पष्टीकरण. प्रश्न क्रमांक 8 चे स्पष्टीकरण. प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 10 चे स्पष्टीकरण व्यवस्थित वाचून घ्या.